आज मी बनवणार आहे अप्पे. नमस्कार, माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज मी बनवणार आहे अप्पे, पण त्याचं मिश्रण मी थोडं वेगळं बनवलेलं आहे. म्हणजे मी उडदाची डाळ भिजू घातली, ती बारीक करून घेतली, पण तांदूळ भिजवलेले नाही. मी थोडी वेगळी बनवून बघते, काय होते बघू. तांदळाचं पीठ घालून राहिली आहे. 1 वाटी उडदाची डाळ मी भिजवून बारीक केली. त्यामध्ये मी 2 वाट्या भरून आणि 1 वाटी अर्धीपेक्षा थोडं जास्त म्हणजे 2.25 वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे. मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि ते रात्रभर मी ठेवलेलं आहे फर्मेंट होण्यासाठी. सकाळी बघा छान फर्मेंट झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला आवश्यक त्या आवडीनुसार आपण भाजीचं घालायचं. माझ्याकडे कांदे आणि टोमॅटोच अवेलेबल होते, मग मी तेच घातलं. आणि मीठ आवश्यक. फर्मेंट होताना कधीच मीठ घालायचं नाही, मग ते मिश्रण फर्मेंट होत नाही. जेव्हा आपल्याला बनवायचं असते, इडली असो, अप्पे असो की डोसे असो, बनवतानाच मग मीठ घालायचं. अप्पे छान फुललेले आहे. मला वाटलं मी तांदूळ भिजवलेलं नाही, नुसतं पीठ घातलेलं आहे, तर माझे अप्पे बनणार की नाही. पण अप्पे खूप छान बनलेले आहेत. श्वासला मी टिफिनवर दिलेला आहे. चटणी बनवली मी. ही चटणी शेंगदाणा आणि टोमॅटोची आहे. अप्पे बघा किती छान बनलेले आहेत. कशी वाटली रेसिपी अप्प्यांची, न तांदूळ भिजवता बनवलेली, नक्की सांगा. थँक्यू.